आज मी बनवलेले आहे मस्तपैकी चटपटीत झणझणीत चमचमीत अशी टमाट्याची चटणी। पाहायला इतकी सुंदर आहे, चटपटीत आहे, खायलाही तितकी छान चवदार आहे। भाजीला काही नसलं की अशा वेळेस झटकेपट अशी 2-3 टमाट्यापासून छानपैकी अशी टमाट्याची चटणी बनवू शकता। टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी अगदी उत्तम भाजी आहे। तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण। आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। पाहू शकता इतकी छान चवदार टेस्टी अशी ही तोंडाला पाणी सुटणारी ही टमाट्याची चटणी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बनवून घेऊया आपण मस्तपैकी टमाट्याची चटणी। तर इकडे मी 3 मोठे टमाटे घेतलेत बघा, किती सुंदर असे लाल भडक असा रंग आहे। मोठी साईजचे टमाटे आहेत म्हणून हे 3 पुरेसे आहेत। हे बघू शकता मस्त कडक घेतलेले, अजिबात असे पिचपिच घ्यायचे नाही, म्हणजे असे नरम पडलेले नाही घ्यायचे। कडक असे 3 टमाटे घेतलेत मोठाले। 2 मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि आपले बेसिक मसाले। बस सोपी सिंपल रेसिपी आहे। तर आपण काय करायचं, सर्वप्रथम हे जे आपण टमाटे स्वच्छ धुवून घेतलेत ना ते कट करायचे। आता टमाट्याची चटणी बनवायची ना वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे ना वाटण करून सुद्धा ही टमाट्याची चटणी बनवली जाते। पण ही टमाट्याची चटणी ना आज मी अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजेच अगदी गावरान पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही टमाट्याची चटणी नक्की करून बघा आणि मला वाटतं केलेली असेल बहुतेक ठिकाणी अशा पद्धतीने। हे बघू शकता मस्त असे मोठ्या मोठ्या फोडी करायच्या। ह्या फोडी ना टमाट्याची चटणी खाता वेळेस ना एक वेगळा आनंद, म्हणजे मजाच येते, मस्त वाटते खायला। मला तरी खूप आवडते अशी टमाट्याची चटणी। तर आता मी ह्याच्यात छान छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेते। ही जी दुसरी टमाटे चटणीची पद्धत आहे ना, त्याला टमाटा वगैरे असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायला लागतं आणि मग त्याला तडका वगैरे देऊन मग ती चटणी तयार होती। पण ही सिंपल पद्धतीची खूप छान अशी ही भाजी तयार होती टमाट्याची। आता हे मी सगळे टमाटे कट करून घेते, मोठ्या मोठ्या फोडी करून घेते। पाहू शकता सकाळच्या घाईमध्ये तुम्ही टिफिनला झटकीपट ही भाजी बनवू शकता। हे बघा मस्तपैकी कटिंग करून घेतले, छान छान मोठे मोठे असे फोडी करून घेतलेले आहेत। आणि कच्चे टमाटे जास्त काही म्हणजे एकदमच नरम नाही आहेत असे। आता हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, कढीपत्ता आणि कोथिंबीर। पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये सुरुवातीला टाकायची कढीपत्त्याची पानं। हवं तर इकडं तुम्ही राई जिरासुद्धा फोडणीसाठी वापरू शकता। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, त्याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं। कांद्याचा जोपर्यंत कच्चापणा निघून जात नाही, जोपर्यंत ह्याचा रंग चेंज होत नाही, तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं। म्हणजे असं होतं बघा कधी कधी की कंटाळा येतो आपल्याला, भाजी वगैरे जास्त काही वाटण वगैरे करायचा कंटाळा येतोच, किंवा सकाळी उशीर उठतो कधी उठायला मुलांच्या टिफिनसाठी, आपल्यालासुद्धा ऑफिसमध्ये न्यायला लागतो डबा वगैरे। तर मग अशा वेळेस ना झटकीपट काय बनावा किंवा कुठली अशी भाजी आहे जी झटकीपट बनली जाते ना, तर टमाट्याची चटणी आहे ना ही उत्तम पर्याय आहे। अगदीच 2-3 मिनटात तयार होणारी भाजी आहे। तुम्हाला चहा वगैरे पिऊस तर ही भाजी तयार होईल, इतकी सोपी आहे। आता कांदा आपला लाल झाला की याच्यामध्ये आपण आपले डेली रुटीनचे मसाले टाकायचे। मी 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे, आवडीनुसार इथं कमी जास्त तुम्ही लाल तिखट करू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा टाकले हळद, 1 चमचा आपण टाकणार आहोत इथे धना पावडर आणि आपण आता काय करायचं, जे गरम मसाला वगैरे ना हे मी नंतरून टाकते। आता बघा हळद, धना पावडर आणि लाल मसाला एवढंच मी मसाल्यामध्ये परतून घेते कांद्यामध्ये मंद आचेवर। हा गरम मसाला ना वरून जरा टाकले ना छान फ्लेवर येतो भाजीला। हे असं ट्राय करून बघा एकदा। तर मंद आचेवर थोडा मसाला परतून द्यायचा आणि थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, म्हणजे कसं एकजीव होतं प्रत्येक फोडीला टमाट्याच्या मिठाची एक छान चव लागते, म्हणजेच मसाल्याची। आता हे सगळं परतून घेतलं आहे। आता हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये हे कट केलेले टमाटे टाकायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे, एकजीवपणे असं हे मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने। आणि गॅस शक्यतो स्लोच ठेवायचा, कारण टमाटर लगेच गाळ होणार आहे, म्हणून याला जरा जपूनच शिजवायचं, नाहीतर फोडी ज्या आहेत ना टमाट्याच्या एकदम गाळ होऊन जातील। आणि आपल्याला याच्यामध्ये थोडासा नॉर्मली कच्चापणा हवा आहे। आता हे जो गरम मसाला आहे हा मी वरून टाकून घेतला आहे 1 चमचा,
हा असा वरून गरम मसाला टाकून बघा, भाजीला एक वेगळी छान चव येईल. हे बघा मस्तपैकी आता हा गरम मसाला मिक्स झालेला आहे आणि आपल्या टमाट्याच्या फोडी बघा अख्ख्या छान वाटतात खायला. हे असं मिक्स करून घ्यायचं. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग झाकण ठेवायचं आणि अगदी मंद स्लो गॅसवर याला द्यायचे फक्त 2-3 मिनटं. हे बघा कोथिंबीर टाकून घेतली, झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ द्यायचा. 1 मिनटं झाला की चेक करायचं. 1 मिनटं झालेलं आहे. 1 मिनटानंतर बघा किती छान टमाट्याला पाणी सुटलं आहे, तेल सुटलं आहे आणि वाफेवर अशी सुंदर आपली ही टेस्टी चवदार भाजी तयार होत आहे. इतकी मस्त लागते ना ही चटपटीत भाजी टमाट्याची. परत एकदा आता मिक्स करून घेतले आणि कोथिंबीर टाकली. पुन्हा एकदा झाकण ठेवते. अजून 1 मिनटं वाफ द्यायची आणि मग आपली भाजी ही परफेक्ट तयार झालेली आहे. काही वेळ लागत नाही, टमाटा हे लगेच नरम सॉफ्ट पडतं. पण हे अख्ख्या फोडी राहणं खूप गरजेचे आहेत, म्हणून जास्त गाळ करू नका, कारण आपण ही अगदी सोप्या पद्धतीची भाजी बनवतो. पाहू शकता मस्त झाला आहे. हा थोडासा कडकपणा पाहिजे टमाट्यामध्ये. परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकते. मस्तपैकी कोथिंबीरनी भाजी सुंदर दिसते आणि खायला पण मस्त वाटते. आता झाली आहे आपली भाजी तयार आणि आता मी तुम्हाला थोडीशी चमच्याने काढून दाखवते. हे बघा किती सुंदर असा लाल असा सुंदर रंग आला आहे आणि भाजी बघा किती लज्जतदार वाटते, चवदार वाटते. प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम ही टमाट्याची चटणी. पाहू शकता बघा किती मस्त सुंदर रंग आलेला आहे आणि पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटलं आहे. मस्त झाली आहे, चमचमीत झणझणीत अशी परफेक्ट. म्हणजे प्रत्येक साहित्य आपण व्यवस्थित टाकल्यामुळं तेल वगैरे काहीच असं जास्त नाही पडलं आणि बघा किती मस्त असा हा चमचमीत झणझणीत ही टमाट्याची गरमागरम चटणी झाली तयार. तर ह्याला तुम्ही भाकरीसोबत तर खूप छान लागते, रोटी चपात्यासोबत मस्त लागते. डाळ-भात वगैरे केले असेल तर अशा वेळेस ना तोंडी लावायसाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता. सकाळी उशीर झाला तर टिफिनलासुद्धा ही भाजी खूप उत्तम आहे, किंवा रात्री घाई गडबड असेल, भाजीला उशीर होतो, अशा वेळेससुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. पाहू शकता किती मस्त झालेत आणि हे अख्ख्या फोडी ज्या आहेत ना ही खायला इतक्या मस्त वाटतात ना. प्रत्येक बाईट्समध्ये, प्रत्येक घासामध्ये ते टमाटर म्हणजे आपण वाटतं आपल्याला की आपण टमाट्याची भाजी खातो. मला तरी अशाच पद्धतीची आवडते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. नेहमी तुम्ही अशी आवडीने करून खाता. आणि बघा कशी मस्त वाटते आपली लाल भडक सुंदर अशी ही चमचमीत झणझणीत चवदार टमाट्याची चटणी. पावासोबत पण मस्तच वाटते. पावाला असं थोडंसं कट करायचं आणि मध्ये ही स्टफिंग करायची भाजीची आणि खाऊन बघा एकदा, मस्त वाटते. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त रहा, मस्त रहा.